काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली। काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे। रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी उमेदवारीवरून नाराजी बोलून दाखवली। गेल्या काही दिवसांपासून आबा बागुल यांची नाराजी कायम आहे। त्यात आबा बागुल यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर आता 2 दिवसात कार्यकर्त्यांशी आणि इतरांशी बोलून योग्य निर्णय जाहीर करू असं म्हणत आबा बागुल यांनी पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे। पुण्यात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मी कोणाच्या चपला उचलणार नाही असं म्हणत आबा बागुल यांनी टीका केली होती। धंगेकरांच्या उमेदवारीनंतर आबा बागुल भावपूर्ण प्रतिक्रिया दिली होती। काँग्रेसच्या निर्णयाच्या विरोधात आबा बागुल यांची खदखद व्यक्त केली होती। धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली होती।